तो मी तुला पाहिजे का अशा भाग्यपणानं मला गजावा मला दादासाहेब म्हणू नको मला तुझा दादासाहेब तुम्हाला सुद्धा म्हणणारे माणूस निरळाली आहे आणि दरिद्री माणूस फार झालं तर तुमच्या जीवासाठी जीव देऊ एवढं आम्ही काय तुम्हाला सुद्धा म्हणणार तुमची लायकी आम्हाला कळते तुम्हाला सुद्धा म्हणणारे कोण आहे मला सुद्धा म्हणणारे कोण आहे प्रत्यक्ष माझ्या घरात मला हवे तुझे प्रत्यक्ष तुमचं घर नाही तुमचं घर नाहीये हे रामलालचं घर आहे रामलालची काय किंमत आहे किंमत आहे म्हणून त्यानं मला घरातून बाहेर टाकलेलं आहे आम्ही तुमचे दूरच आणि आम्हाला घरातून बाहेर काढलं ते रामलालनं कोणती घातली मला हे रामलालला बंदी करतो पाऊल टाकायचं नाही सगळ्यांनी संगमत करून आज पाठवली आणि तो येणार नाही आणि तुमचा बंदोबस्त करणार आहे आणि आम्हाला धक्का मारून घरातून घ्यायला लोक आहेत येऊ दे पद्माकर येऊ दे नाही तर त्याचा पद्माकर त्याचा भाव रामलाल शरद सिंधू हे गीता आज मारून सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड शरदच्या गळ्यात असेल ते तोड मंगळसूत्र तोड मग माझं यामुळे तोड
सरळ निर्लज जनावरा, तुला असा होता बात तुलाच टाकतो बस. सिद्धूताई, हा परिणाम कसा आला या घरात? तो कसा आला या घरात? हर माझ्या घरातून चाल राव. हे प्रभाकर, रोमन राव. हे या खेळण्याला एक लाथ लगाव. चले जाओ. हे या. दादा साहेब आहे, मांडा आहे तरी का? हे जा. प्रभाकर रामलाल आणि दोन्ही इन दोषी संगनमत करतो. अरे तू जी सणात गेली ना त्यावेळी अन्न बाहेर साहेबांना मिठी मारली. काम कर. एक शब्द बोलला तर जीवात फाडून टाकेल बघ. म्हणून यानं मला घरात यायची बंदी केली. आम्हाला माझ्या बरोबर उभा राहणार. मला तो पण जाता उभा राहतो. हे खेळा जाऊ. हा तर बेकार अंधर होता. काही जाऊ. या उपर राहण्यात अर्थ नाही. सिंधुताई, तू पण जा. या उपर या घरात राहणं योग्य नाही. हा शुद्ध नरकवास आहे. पैसा बोलतोय, पैसा बोलतोय. चले जा. सिंधू, तू पण जा. तू पण जा. मला कोणाची गरज? ठीक आहे. सिंधू, या घरात पाणी प्यायला सुद्धा थांबू नको. चल. दादा, अरे या घरातून मला कुठे जावं म्हणतो? कुठंही, अगदी या नरकाबाहेर कुठंही. हा नरक? हे पाय जिथे असतील, तिथे माझा नरक. दादा, तू सगळा शहाणा आहेस ना? अरे, हे पाय जिथे असतील, तिथेच माझा स्वर्ग, तिथेच माझा वैकुंठ आणि तिथेच माझा कैलास.
कशाला कोणाचं काढी काढी या घरात करायचं नाही. आपल्या पायावर हात ठेवून मी शपथ घेते की यापुढे मी हा अपेक्षा सहन करेन, कमाल कष्ट करेन, पण दुसऱ्याच्या कष्टाची कवडी म्हणून या घरात येऊ देणार नाही. आपल्या दोघांच्या कष्टामुळे साऱ्या जगातील खरं आजपासून मला शिवानी मिळाली आहे. कमाल काय
काही तू शुद्धीवर तरी आहेस. तुला काय झालं? काही तू कबाड कष्ट कर. अगं कुबेरा नाही कर्ज देण्याचा धनंत तुझा हा पाप. वसंत्या आकाशाला कपून करण्या एवढा डोंगरा एवढा तुझा हा पाप. आणि तू अशी एखाद्या दिवाळ्यात दारू पाजण्यासाठी हा दादा, या घराच्या पायासमोर मी तुला असं आमंत्रण बोलू देणार नाही. पतिव्रतेच्या काळाची अमर्यादा होती. जा. पाप पाहू या जगात माझं कोणीच नाही. पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते, तर देवा ब्राह्मणाने दिलेल्या त्या नवऱ्याची तीच पत्नी असते. बाबा, ज्या दिवशी माझं लग्न तुम्ही यांच्याबरोबर लावून दिलं, त्याच दिवशी तुमची मुलगी तुम्हाला मेली. त्या दिवशी मेली. आणि या घरात नवरा नावाने मी जन्माला आले. मुलीचं लग्न समारंभ म्हणजे आई वडिलांना सुखदायक वाटतं, पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तर क्रिया हे त्यांच्या बिचाऱ्यांच्या ध्यानीमध्ये सुद्धा येत नाही. बाबा, इकडच्या हातावर ज्यावेळी तुम्ही कन्यादानाचं उदार सोडलं ना, त्याच वेळी माझ्या नावाला अखेरची तिलांजली दिली. हे लोक इथं कशाला उभे आहेत? ऐकायचं असेल तर या सगळ्यांना आठवून दे. दादा, बाई तुम्ही ऐकलं ना? यापुढे माझ्या मनाची सारी माया ममता सोडून मला कोणीच सांगते बाबा होईतून. जो अजून खोटी शपथ घेतलीस तू. आता नाही तर कोणाला मारणार, पण माझ्या बाईची शपथ आहे तुम्हाला. नाही, नाही महेश्वर, तुमच्या पायाची खोटी शपथ घेतली नाही. यापुढे या सिंधूचा साऱ्या जगाशी कायमचा संबंध तुटला. आपल्या लोकांच्या कष्टाविषयी दुसऱ्या कोणाची कबुलीचा देखील आढळून मी येऊ देणार नाही ना, येऊ देणार नाही. हे या घराचा पेला तुला रोषाने दे मला. इथे का राहता सिंधूच्या देगा घेणार. हे का